श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. वसुबारस, दिवाळी सणातील पहिला दिवस, पहिली तिथी, गोवत्स द्वादशी, जिलाच वसुबारस असं म्हटलं जातं. कामधेनू, गायीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. जो कोणी गायीची भक्ती करतो, गायीची सेवा करेल, त्याला ईश्वराची दुसरी भक्ती करण्याची गरज नाही. दीपावलीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं आहे आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी विशिष्ट सेवा करून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या दिवशी गायीची सेवा करून माता लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. यावर्षी 28 ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे. तसंच याच दिवशी रमा एकादशी देखील आली आहे. मग वसुबारस, रमा एकादशीची पूजा कशी करायची, या दिवशी गायीची पूजा कधी करायची, त्याचा मुहूर्त काय, गोपूजनाचा मंत्र कोणता, तसंच या दिवशी आपल्याला काही लक्ष्मीकारक सेवा करायच्या आहेत, ही मंत्र साधना कोणती, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः नक्की लिहा. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आणि रमा एकादशी यावर्षी आली आहे 28 ऑक्टोबर 2024 रोजी. गाईचं पूजन आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. तसंच आपल्याला घरात जी पूजा मांडायची आहे ती देखील संध्याकाळीच करायची. ज्यांना संध्याकाळी वेळ नसेल त्यांनी आपल्या घरात पूजा करताना सकाळी पूजा करावी. तसंच रमा एकादशीनिमित्त आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत. दिवसभरात कधीही आपण अभिषेक करू शकतो. संध्याकाळी साधारणतः सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोषकाळी 6:05 8:30-9 वाजेपर्यंत आपण गाईचं पूजन करून घ्यावं. या दिवशी ज्यांच्या घरी गुरे असतील ते उपवास करतात, पुरणाचा स्वयंपाक करतात. ज्यांचं वसुबारस या दिवशी उपवास असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडायचा. तसंच दुग्धजन्य जे पदार्थ असतात ते खाण्यामध्ये टाळावेत. गहू आणि मूग खाण्यामध्ये टाळायचं. तसंच याच दिवशी रमा एकादशी आली आहे. ज्यांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी उपवास सोडायचा. या दिवशी आपल्या जवळपास कुठेही जर गाय असली तर तिची वासरासह पूजा अवश्य करावी. समजा वासरासह गाय नसेल, नुसती गाय जरी आपल्याला कुठे दिसली रस्त्यात, अवश्य तिला चारा खाऊ घालावा किंवा फळं खाऊ घालावीत. पूजा करणं आपल्याला शक्य असेल अवश्य करावी. गायीचे पाय धुवायचे, तिला औक्षण करायचं, तिला फुलं व्हायची, हार घालायचा. वासराची देखील अशाच पद्धतीनं पूजा करायची. गोवत्स, गायीची वासरासह अशा पद्धतीनं पूजा करणं वसुबारस या दिवशी लक्ष्मीकारक मानलं जातं. दिवाळीची सुरुवात असल्याकारणानं या दिवशी आकाशदिवा देखील लावला जातो. वसुबारस या सणाचं महत्त्व जाणून घेऊया. गाय ही आपल्या सर्वांसाठी गोमाता आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. जन्मदात्या आईनंतर आपली जर दुसरी कोणी आई असेल तर ती आहे गोमाता, जिच्या दुधावरती आपण मोठे होतो. भगवान श्रीकृष्णांनी देखील गोमातेची पूजा केली होती, गोमातेची सेवा केली होती. समुद्र मंथनातून ज्या 5 गायी आल्या होत्या त्यापैकीच नंदिनी गाय, जिला कामधेनू म्हटलं जातं, तिचं प्रतीक म्हणून गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गायीचं पूजन केलं जातं. गायीविषयी वात्सल्यभाव तसंच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा प्रत्येकानं अवश्य करावी. आता आपण बघूया वसुबारस या दिवशी पूजा नेमकी कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, आपल्या अंगणात सारून घ्यायचं, रांगोळी काढायची. वसुबारस ही जी पूजा आहे आपल्याला संध्याकाळी करायची आहे. देवघराजवळची जागा स्वच्छ करायची, एखादा चौरंग मांडावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, गोमूत्र शिंपडून घ्यायचं, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची, त्यांना स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः स्नानम समर्पयामी, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. गणपती बाप्पांची स्थापना करावी, त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. या दिवशी रमा एकादशी आली आहे आणि म्हणूनच आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्या. या मूर्तीवरती आपल्याला शक्य झाल्यास पुरुष सूक्ताने अभिषेक करायचा. प्रथम शुद्ध पाण्याने स्नान घालावं. ओम श्री विष्णवे नमः स्नानम समर्पयामी. पुन्हा पंचामृत स्नान घालायचं.
ओम श्री विष्णवे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. ओम श्री विष्णवे नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळीपळीभर पाणी बाळकृष्णांना अर्पण करायचं आणि एक वेळा पुरुष सूक्तानं पठण करायचं किंवा श्रवण करा. बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. बाळकृष्णांना त्या ठिकाणी स्थापित करायचं. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. हळद कुंकू अर्पण करा. तुळशीपत्र व्हावं. ओम श्री विष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची. आता आपल्या घरात जर गाईची मूर्ती असेल, ही मूर्ती तामणामध्ये घ्या किंवा आपण या दिवशी जर मातीच्या मूर्त्या मिळतात, गाईची वासरासह मूर्ती मिळते, ती मूर्ती जरी आणली असेल तामणामध्ये घ्या. गाईच्या आणि वासराच्या दोन्हींच्याही पायावरती पाणी व्हायचं, म्हणजेच आपण त्यांचे पाय धुणार आहात. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री गोमाताय नमः. पादयोः पाद्यम समर्पयामी. त्यानंतर शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री गोमाताय नमः. स्नानं समर्पयामी. पंचामृत अर्पण करायचं. ओम श्री गोमाताय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री गोमाताय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता एक एक पळी पाणी या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि श्रीसुक्ताचं एक वेळा पठण किंवा श्रवण करायचं. त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती अक्षता ठेवून मूर्ती स्थापित करावी आणि त्या ठिकाणी गाईला आणि वासरांना दोघांनाही हळद कुंकू व्हायचं, फुलं व्हायची. ओम श्री गोमाताय नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. आपल्या जवळपास कुठं जर गाय असेल, अगदी याच पद्धतीनं त्या ठिकाणी जायचं. संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्तानंतर 6 वाजेनंतर साधारण ही पूजा करायची. गाईच्या प्रथम पायावरती पाणी व्हायचं, म्हणजेच पाय धुवायचे. वासराचे देखील पाय धुवावेत. गाईला हळद कुंकू लावावं, फुलं व्हावीत, तिचं मनोभावे दर्शन घ्यावं. गाईची अशा पद्धतीनं प्रत्यक्ष पूजा करताना लांबूनच पूजा करा, काळजी घ्यावी. घरात आपण जी पूजा करणार आहात, पुरणपोळीचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. प्रत्यक्ष गाईची ज्या वेळेला पूजा कराल, गाईला बाजरी आणि गोड यांचा गोग्रास द्यावा. जो गोड पदार्थ असेल पुरणपोळीचा देखील गोग्रास द्यावा. त्यानंतर गोपूजनाचा मंत्र म्हणायचा. हा मंत्र आपण घरात जरी म्हणाले तरी चालेल, प्रत्यक्ष गाईची पूजा करताना म्हणाले तरी चालेल. मंत्र पुढीलप्रमाणे. क्षीरोदार्णवसंभूते सुरासुर नमोस्तुते. सर्व देवमये मातर ग्रहानार्घ्य नमोस्तुते. याचा अर्थ असा, सर्व देवांना दानवांना वंदनीय अशी क्षीरसागरातून उत्पन्न झालेली कामधेनू माते, तुझी कृपादृष्टी अशीच माझ्यावरती राहू दे. हा मंत्र म्हणायचा मनोभावे. गोमातेचं स्मरण करायचं, तिचं दर्शन घ्यायचं. आपल्या घरात, देवघरात गाय वासराची मूर्ती नसेल, अवश्य आपण स्थापित करावी. वसुबारस या सणाच्या दिवशी गाय वासराची मूर्ती घेऊन या, आपल्या घरामध्ये स्थापित करा. कशी स्थापन करायची संपूर्ण विधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघावा आणि स्थापन करून अशाच पद्धतीनं त्याची पूजा करावी. पूजेमध्ये अशा पद्धतीनं गाय वासराची मूर्ती मांडताना काळजी घ्यायची की गाईचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही. उत्तरेकडे करायचं, पूर्वेकडे चालेल, पश्चिमेकडे चालेल. तर अशा पद्धतीनं गायीविषयी कृतज्ञता व्यक्त करून तिच्याविषयी वात्सल्य भाव ठेवून आपण यावर्षी वसुबारस या सणाच्या दिवशी गायीची पूजा अवश्य करा. जवळपास गाय असेल अवश्य पूजन करावं. किंवा रस्त्याने येताना जाताना कुठेही आपल्याला जर गाय दिसेल तर गायीचं अशा पद्धतीनं पूजन जर शक्य नसेल तर तिला कमीत कमी एखादं फळ आपण खाऊ घालावं, लांबूनच तिचं दर्शन घ्यावं. आता आपण बघूया वसुबारस या दिवशी करावयाचे लक्ष्मीकारक उपाय. हे उपाय केल्यानंतर आपल्याला जाणवेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आवक वाढेल, म्हणजेच पैशांची आवक वाढेल. माता लक्ष्मीची कृपादृष्टी वाढेल. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल. मनामध्ये श्रद्धा ठेवून यथाशक्ती आपण हे उपाय करा. आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तसंच फक्त वसुबारस या सणाच्या दिवशीच आपण गायीविषयी कृतज्ञता ठेवायची का? नाही. हे मंत्र आपण इतर वेळेस कधी पण पठण करू शकता, परंतु वसुबारस हा जो सण आहे त्या तिथीचं महत्त्व असतं. म्हणून त्या तिथीला अशा पद्धतीनं मंत्रसाधना करून माता लक्ष्मीचं स्वागत करणं भाग्यकारक मानलं जातं. पहिला उपाय बघूया. आपण आपल्या जवळपास गाय असेल, गायीची पूजा करून आल्यानंतर किंवा आपल्या घरात जर आपण पितळी मूर्तीची किंवा मातीच्या मूर्तीची जर गायीची पूजा केली, त्यानंतर काय करायचं? पुढील जो मंत्र आहे,
ओम श्रीं ह्रीं ह्रीं ऐश्वर्य महालक्ष्मे पूर्णसिद्धिं देही देही नमः. हा मंत्र आपल्याला 21 वेळा पठन करायचा आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय, आणखी एक जो मंत्र आहे, शाबरी मंत्र आहे. ओम नमो शाबरी देव्यो मम ग्रहे लक्ष्मी स्थिर कुरु कुरु स्वाहा. वसुबारस सणाच्या दिवशी या मंत्रपठणाला सुरुवात करावी. यथाशक्ती 11 वेळेला, 21 वेळेला, 108 वेळेला केला तर अतिउत्तम. सलग 9 दिवस आपल्याला हा मंत्र पठन करायचा आहे. समजा आपल्याला वसुबारस सणाच्या दिवशी नाही जमलं, हरकत नाही. कुठल्याही दिवशी आपण या मंत्राला सुरुवात करायचं. सुरुवात करताना गोमातेचं स्मरण करा. श्रद्धेनं सलग 9 दिवस या मंत्राचं आपण पठन करायचं. कुठं जर आपले पैसे अडकले असतील, फसवणूक झाली असेल, पैशांची आवक वाढण्यासाठी, पैशांची बचत होण्यासाठी या मंत्राचं आपण पठन अवश्य करा. पहिला मंत्र जो सांगितला तो फक्त वसुबारस या सणाच्या दिवशी करायचा. दुसरा मंत्र सलग 9 दिवस आपण वसुबारस सणाच्या दिवशी जर सुरू केलं तर अतिउत्तम. नाही जमलं, दुसऱ्या कुठल्याही दिवशी दिवाळीमध्ये आपण सुरू करा आणि सलग 9 दिवस या मंत्राचं पठन करावं. आणि तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे आपल्याला गाय दिसेल त्या गायीला आपल्याला जे शक्य होईल एखादं फळ किंवा चारा अवश्य अर्पण करावा. किंवा जवळपास गोशाळा असेल, गोशाळेमध्ये जायचं, चारा अर्पण करायचा किंवा त्या ठिकाणी यथाशक्ती दान करावं. हा उपाय आपण वसुबारस या सणाच्या दिवशी केला तरी चालेल. वर्षभर कधी पण आपण अशा पद्धतीनं गोमातेची सेवा करावी. गोमातेची सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे, कारण गोमाता ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर अशा पद्धतीनं वसुबारस सणाच्या दिवशी गोमातेची मनोभावे पूजा करा. हे उपाय अवश्य करा. लक्ष्मीकारक उपाय आहेत. आपले अनुभव मला सांगावेत. शंका असतील नक्की विचारा. ही माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत, सेवेकऱ्यांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.